आपण आपला काळाकोड घेऊन कुठं चाललो होतो माहिती का? अशा एका गावामध्ये की त्या गावामध्ये शेकडो वर्षापासून एक विचित्र गोष्ट आहे की या गावामध्ये कोणतंही डबल मध्ये घर चालत नाही. आणि ते का बरं चालत नाही सगळं सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मालगावपासून फक्त 2 ते 3 किलोमीटर असलेले पाणी बुद्रुक या गावामध्ये आज मला निमंत्रित केलं होतं आमचे मित्र संदीप भाऊ वैष्णवींनी उर्फ सँडी. त्यातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती जमले होते कारण की आज गावामध्ये येणार होते देवगडचे मठाधिपती भास्कर गिरीजी महाराज. आज या गावामध्ये होतं धर्मध्वज प्रतिष्ठापन सोहळा. 81 फुटी ध्वज आजपर्यंत मी कधी बघितला नव्हता. कारण पुऱ्या तालुक्यामध्ये काय पुऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नाही. महाराज आले जागृत हनुमान मंदिरामध्ये आणि हे असं मंदिर आहे की तिथं 12 महिने पूजा चालते. येऊन 2 जोड्या पूजा करतात आणि एका जोडीने जर पूजा केली ना तर तिचा परत नंबर येण्यासाठी 3 ते 4 महिने लागतात. भावांनो हे जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर नवस केला ना तर तो नवस 100% पूर्ण होतो. असा या मंदिराचा इतिहास आहे. हे मंदिर खूपच जुनं आहे पण आता जीर्णोद्धार झाल्यामुळे आता हे अजूनच सुंदर झालं आहे. हे मंदिराबाहेरील काळ्या पाषाणामधील नंदीची मूर्ती तर खूपच सुंदर आहे. तुम्हाला जे महाराज दिसत आहे ना हे आमचे देवगडचे मठाधिपती भास्कर गिरीजी महाराज आहे. मी यांना जेव्हा जेव्हा बघतो ना तर यांच्या चेहऱ्याची स्माईल आहे ना ती कधीच कमी होत नाही. चेहऱ्याचे तेज आहे ना ते कधीच कमी होत नाही. महाराज गेले विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि इथे जे सर्व मंदिर आहे ना ते सगळे खूपच सुंदर आहे. महाराज निघाले आणि डायरेक्ट गेले धर्मध्वजकडं आणि आज होतं धर्मध्वज प्रतिष्ठापन सोहळा. असा धर्मध्वज स्तंभ पुऱ्या तालुक्यात काय पुऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नाही. या गावाची मला एक गोष्ट खूपच आवडली आणि ही गोष्ट बाकीचे जे गाव आहे ना तिने पण शिकली पाहिजे. कारण की गावकऱ्यांच्या एकतेमुळं इथं धर्म आणि संस्कृतीचं एक सुंदर रूप दिसतं. तुमचा काही जर नवस असेल ना तर तुम्ही या गावामध्ये 100% या आणि तो 100% पूर्ण होतो. आणि मी पण एक नवस मागितलेला आहे आणि माझा नवस पूर्ण होणार का नाही ते मी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं की या गावामध्ये डबल मधले घर चालत नाही. मी खूप विचारपूस केली होती पण असं म्हणतात की शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. पण या मागील इतिहास जर कोणाला माहित असेल ना नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा तुमच्या नक्की फॉलो करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.